गेले 2-3 दिवस झाले मी प्रचंड बिझी होते, त्याच्यामुळे मला व्हिडिओ अपलोड करायलाही वेळ भेटत नव्हता. ॲक्च्युली हा व्हिडिओ जरा आधीचा आहे बरं का. आज आमच्या घरी दुर्गा सप्तशतीचा पाठ होता आणि त्याच्यातच आमचं हळदी-कुंकूही ठरलं. म्हटलं चला पटकन मार्केटमध्ये जाऊन बायकांसाठी काहीतरी खरेदी करूया आणि सगळी खरेदी केली. घरी आलो, आमचा पाठ झाला आणि पटकन बायकांसाठी चहा ठेवायला सुरुवात केली. कारण की बायका अजिबात थांबायला तयार नव्हता. त्यांना अजूनही एका ठिकाणी हळदी-कुंकवासाठी जायचं होतं. फार काही नाही, ही सिंपल डिंपल आम्ही तयारी केली आहे. ओटी भरणसाठी आम्ही ब्लाऊज पीस, बांगड्या आणि केळी आणली होती. सगळं ते व्यवस्थित पॅक करून ठेवलं. तोपर्यंत एका साईडला आमचा चहा चालू होता. चहाही झाला होता. म्हटलं कडक कडक आणि गरमागरम बायकांना चहा देऊयात, त्यांचाही जरा मूड फ्रेश होईल. आणि सगळ्यांनाही उपवास होता म्हणून चहा हा बेस्ट ऑप्शन होता. सगळ्यांनी चहा घेतला, हळदी कुंकू झालं, मस्त उखाण्यांचा कार्यक्रम झाला, छान गप्पा टप्पा मारल्या. खरंच यार, बायकांनाही कधीतरी असा मोकळा वेळ मिळाला की किती हसतात खेळतात ना. असो, तुम्ही हळदी कुंकू केलं की नाही मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर म्हटलं चला नवरात्री चालू आहे तर फोटोशूट आणि व्हिडिओ तर यार झालीच पाहिजे ना. आणि आता मी कशी तयार झाले होते, कशी व्हिडिओ काढली, ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेली आहे, नक्की जाऊन बघा. आमच्या जोशीताई बाकी होत्या म्हणून त्या संध्याकाळी आल्या, त्यांनाही हळदी कुंकू झालं, आमची आरती झाली, देवपूजा झाली आणि छान अशी स्वयंपाकाची तयारी करून घेतली. आज काही नाही बरं का, साधासुद्धा बेत होता, बेसन भाकरीचा बेत होता. एकीकडे आईंची खिचडी झाली होती. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं काम बाकी होतं म्हणजे आमचं कन्यापूजन. आज आमच्या कन्याला खूप साऱ्या ठिकाणी इन्व्हिटेशन होतं म्हणून कन्याला यायला जरा लेट झालं. आणि मी कन्यापूजन खरं तर फर्स्ट टाईम करते बरं का, मी कधीच केलं नाही. काही चुकत असेल तर मला कमेंट करून नक्की. आणि तुमचं प्रेम आणि आशीर्वाद असंच जर माझ्या पाठीशी असेल ना, पुढच्या वर्षी आपण थाटामाटात कन्यापूजन करूया.